नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मी म्हणले तो ढमाले तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे माझ्या ताईच्या मुलाचा बारसा. तुम्ही तर पाठी पकडल्याचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. तर माझा तीच धावपळ आहे कालपासून. काल तर मी नव्हती, काल शो होता आमचा. तर मी सुरतला गेली, सुरतवरून आज सकाळीच आली. तर आता खूप धावपळ आहे आम्हाला. तर तुम्ही बघितलं असेल पाळणा एकदम डेकोरेशन पण मीच केलं आहे. नॉर्मल आहे पण ठीक आहे, चांगलं दिसते. माझं नाव आता तुम्हाला थोड्या वेळाने कळेल की माझ्या भाच्याचं नाव काय आहे. तर आता सगळी आमची फॅमिली पण येते थोड्या वेळाने. तर मग 3:30 वाजता आम्ही पाळण्यात आम्ही जरा ठेवणार आहे. तर मग तेव्हाच तुम्हाला कळेल की त्याचं काय नाव आहे. तर आजचा पूर्ण व्लॉग माझ्या भाच्याचंच असणार आहे आणि आज आमची पूर्ण फॅमिली एन्जॉय करणार. तर तुम्हाला माहितीच आहे संध्याकाळी अजून एक गोष्ट, संध्याकाळी रुपेशचा बँजो आहे म्हणजे म्युझिकल ग्रुप आम्ही ठेवलं आहे का, कारण का कार्यक्रम आहे, माझ्या घरचंच कार्यक्रम आहे. तर मी बोलली चला बँजोच ठेवते. डीजेपेक्षा बँजोची मजा तुम्हाला माहितीच आहे की वाजला की सगळे पब्लिक नाचले. तर मग तुम्हाला दिसे नसते आम्ही किती एन्जॉय करणार आहात एकदम. आता थोड्या वेळाने फॅमिली वगैरे येतील सगळे आमचे. फॅमिली वगैरे आले की मग कार्यक्रमला सुरुवात. बेसनचे लाडू, बारशाची तयारी सुरू. आमची तयारी चालू आहे. आता गच्चीवर आलो होतो कपडे घ्यायला. मी काय कपडे नाही काढले, मी तर असंच फक्त फिरायला लागली. ही आमची कामवाली कामवाली, तू कामवालीस. पाळण्याची तयारी सुरू आहे. पाळणा डेकोरेशन करतोय. थोड्या वेळाने तुम्हाला समजेल पूर्ण डेकोरेशन. आज मजा येणार आहे, मजा. चला भेटूया थोड्या वेळाने. कसा वाटतोय पाळणा? आमच्या 3 अप्सरा आल्या. अप्सरा ए अप्सरा मली, चलो चलो चलो. तुला बोली तयार होऊन नाही यायचं. पाण्यात टेकणी पाठी राहिली. हे कर की बोल आत्याच्या फायनली तयार झाली आहे. पण तयार व्हायला मला 1 तास लागला. तयार व्हायला गेले इथं काहीतरी काम शेवटी मग बोलली जाऊ दे. तर सगळं सोडून ते पहिला तयार होऊन होते, कारण का मला बाबूला घ्यायलाच नाही भेटलं. आता रुपेश आले, दाखवते मी रेडी झाली. तो बोलतो की सेम इंटरसाठी खाली पोरगी बघितली. मला तेच त्याला दाखवलं चालली खाली आणि सामान आणायला चालली. बघा रेडी होऊन पण मी खाली सामान आणायला जाते. काय नसीब आहे याची. चला सरप्राईज देते. आमची बँजो पार्टी आली बघा.
समाप्त झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांनी धमाल केली, माझ्या फॅमिलीने सगळ्यांनी एकदम खूप 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 एन्जॉय केला आणि मी पण एन्जॉय केला. कारण का मी आज किती वर्षांनी माझ्या बहिणींना भेटली, भावांना भेटली. आम्ही भेटतो सगळेजणं, असं नाही, पण एवढं म्हणजे सगळेजणं जॉबला आहेत तर कोणा टाईम नाही भेटत. तर आज आम्ही सगळेजणं भेटलो आणि खूप एन्जॉय केला आणि एवढी मजा केली तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि तुम्ही नक्की ब्लॉग बघा, कारण खूप 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 धमाल. पण एक गोष्ट राहिली की माझ्या बाबूसोबत फोटोज नाही काढला, कारण का ते यामुळे मला टाईमच नाही भेटलं. मी बघितलंच ब्लॉगमध्ये की मी धावपळ करत होती, त्याच्यामुळे टाईम नाही भेटला. पण खूप एन्जॉय केली, मी तर खूप एन्जॉय केली, धमाल केली खूप. म्हणजे खूप रुपेचा बेंच होता, त्यांनी पण एन्जॉय केली पोरांनी सगळ्यांनी. आणि आम्ही तर खूपच एन्जॉय फॅमिली पण खुश झाले, एकदम खुश की एक नंबर झालं कार्यक्रम. सगळ्यांना आवडला कार्यक्रम हा आणि खूप सगळ्यांनी मजा केली. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला मग, टाटा, बाय बाय, थँक्यू सो मच.